मित्रांनो, युवासेना महानगर प्रमुख राहुल माटोडे याच्यावर अमरावती सिटी न्यूज चॅनलचे संपादक हरीश मोहन राठी यांचे व्हिडिओ एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा गुन्हा राजापेठ पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे। मित्रांनो, प्राप्त माहितीनुसार अमरावती सिटी न्यूज चॅनलचे संपादक हरीश मोहन राठी हे जुन्या सातुर्णा येथील बर्फ कारखान्यासमोरील रस्त्यावरून जात असताना राहुल माटोडे हा तेथे आला व राठी यांना थांबवले व शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त 51,000 रुपयांची मागणी केली। राठी यांनी नकार दिल्यावर मी तुमचे कथाकथित व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी दिली। मित्रांनो, त्यावेळी हरीश राठी यांनी राहुल माटोडे याच्या तावडीतून कशीबशी आपली सुटका केली। ते त्यांना घाबरले नाही। याचकरिता राहुल माटोडे यांनी हरीश राठी यांचे कथाकथित ओरिजिनल व्हिडिओ एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल केले व त्यांच्या व्यक्तिमत्वाला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला। एवढेच नाही तर अमरावती सिटी न्यूज चॅनलचे प्रतिनिधी नवीन शर्मा यांनाही फोन करून सांगितले की तुझ्या मालकाला पैसे द्यायला लाव, नाहीतर त्याचा मुर्दा पाडेन। नवीनने फोन ठेवल्यानंतरही त्याच्या मोबाईलवर 27 वेळा पुन्हा कॉल आला, परंतु तो घाबरल्यामुळे त्याने फोन उचलले नाही। दुसऱ्या दिवशी नवीन शर्माने ही सगळी हकीकत हरीश राठी यांना सांगितले, परंतु दोघेही घाबरल्यामुळे पोलिसात तक्रार दिली नाही। परंतु युवासेना महानगर प्रमुख राहुल माटोडे याने आणखी एका व्यावसायिकाला खंडणी वसुलीचे 25,000 रुपये मागितल्याची बातमी वर्तमानपत्रात छापून आली। त्यामुळे आज दिनांक 21 जून 2024 रोजी हरीश राठी यांनी स्वतः राजापेठ पोलीस स्टेशन येथे जाऊन तक्रार नोंदवली। त्यावरून पोलिसांनी भादी कलम 341, 385 व 506 नुसार गुन्हा नोंदवला आहे। मित्रांनो, या अगोदर गाडगेनगर पोलीस ठाण्यातही अनमोल अरोरा नामक व्यावसायिकाने राहुल माटोडेवर खंडणी वसुलीचा गुन्हा नोंदवला आहे। मित्रांनो, राहुल माटोडे हा एक खंडणीबाज व लाता खाऊ महानगर प्रमुख असून युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राहुल माटोडे याला वसुली करण्यासाठीच नियुक्त केले का? असे जर नाही तर अशा वसुलीबाज पदाधिकाऱ्यावर ते कोणती कार्यवाही करतील की त्याला लात मारून पक्षाबाहेर काढतील, अशी चर्चा दब्या आवाजात नागरिकांमध्ये सुरू आहे। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटू या नवीन बातमीसह। तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज।